चला तर मग आजच्या विषयावरती आपण सुरुवात करूया. मागचे जे काय आपण 40 पॉईंट झाले, त्या 40 पॉईंटचा जास्तीत जास्त वापर करून आपला बिझनेस सर्वांनी वाढवायचा आहे. ओके. तर आजच्या मीटिंगमध्ये आपण काय करायचं आहे, आत्तापर्यंत ज्या काय आपण 5 मीटिंग घेतल्यात, त्या मीटिंगचा सारांश म्हणजे थोडक्यात ही 6वी मीटिंग आहे. म्हणजे 5 झूम मीटिंग ज्या झाल्या आपल्या, त्या झूम मीटिंगमध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटी आपण सगळ्या करतोय त्या केल्यानंतर आता मेन ॲक्टिव्हिटी आहे ती 5व्या पॉईंटची. बरोबर. तर 5व्या पॉईंटची ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आहे, तर आता आपण जे काही जाहिरात वगैरे केलेली आहे वेगवेगळ्या सोशल मीडियावरती. बरोबर. मग ती जाहिरात केल्यानंतर आता आपल्याला कॉल येणार आहेत ना. मग कॉल आल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीने इन्क्वायरी केल्यानंतर किंवा आपण पर्सनली पण काही लोकांना बोलायला सांगितलं आहे. म्हणजे आपण कॉन्टॅक्टमधल्या लोकांची लिस्ट काढणार आहे. लिस्ट काढल्यानंतर त्या लोकांना काहीतरी माहिती द्यायची आहे ना. मग ती माहिती कशाप्रकारे द्यायची आहे, काय द्यायची आहे, तर त्याच्याविषयी एक प्लॅनिंग तुम्हाला किंवा माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. मग त्यासाठी ही 6वी मीटिंग तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. ओके. तर जास्तीत जास्त लोकांनी याचं रेकॉर्डिंग नोटिंग वगैरे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आता आजच्या मीटिंगमध्ये आपण कॉल आल्यानंतर कस्टमरशी कसे बोलावे याविषयी होणार आहे. तर सर्वांनी शक्यतो ज्या काय मीटिंगची जी काय प्रत्येकाने रेकॉर्डिंग आहे ते स्वतः करायचं आहे. कारण काही वेळेला काय होतं, मी रेकॉर्डिंग करतो आहे पण ते रेकॉर्डिंग यूट्यूबला अपलोड होत नाही. आता 5व्या मीटिंगचे जे काय 40 पॉईंट झाले त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते 1 तास 20 मिनटाचं आहे. पण ते मी 2दा ट्राय केलं आहे पण ती यूट्यूबवरती डाउनलोड होत नाही आहे. तर त्या दिवशीची मीटिंग आपली 5वी मीटिंग जबरदस्त झाली होती सगळ्या मीटिंगपेक्षा, आणि त्याच मीटिंगचं रेकॉर्डिंग अपलोड होत नाही आहे. मग त्याच्यामुळे तसा काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करायचं प्रत्येकाने, किंवा ॲडिओ रेकॉर्डिंग करायचं आहे. ॲडिओ रेकॉर्डिंगचा पण फायदा आपल्याला होणार आहे. बरोबर. फक्त ॲडिओ ऐकायचा. ओके. मग त्या गोष्टी तुम्ही प्रत्येकाने करून घ्या. ओके. परत काही पॉईंट तुम्हाला मी लिहून पण घेता येतील तुम्हाला. बरोबर. मग ते काही पॉईंट तुम्ही लिहून पण घ्या, महत्त्वाचे मुद्दे आहेत ते. ओके. तर त्याच्यानंतर आपल्याला इथून पुढचं जी काय माहिती आहे ती सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. तर आपण प्रत्येकाने प्रोडक्टची माहिती कशी द्यायची, तर हे आपण आजच्या झूम मीटिंगमध्ये पाहायचं आहे. ओके. रेकॉर्डिंग होत नाही आमच्याकडून. तुमच्याकडून झूम मीटिंग रेकॉर्डिंग होणार नाही काय. तुम्ही पर्सनली तुमचं हे करायचं आहे. पर्सनली शेखर सर तुम्ही रेकॉर्डिंग असतं स्क्रीन रेकॉर्डिंग, ते रेकॉर्डिंग करा. किंवा ॲडिओ रेकॉर्डिंग असतं बघा. मीटिंग बॅक घ्या. आणि ते तुम्हाला घावेल त्याच्यामध्ये. ओके ओके. चला. ओके. चालेल. तर आपण आता जे काय आजचा विषय आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की एखाद्या व्यक्तीचा जर आपल्याला कॉल आला, आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया माध्यमावरती आपण जाहिरात करणार आहे. बरोबर. मग जाहिरात केल्यानंतर आपल्याला आता कॉल येणार आहेत. मग कॉल आल्यानंतर पुढे काय, तर कॉल आल्यानंतर काही लोकांना हे होतं, ततफप होतं की काय माहिती द्यायची आहे, काय हे करायचं आहे, ते लडबडतात. बरोबर. माहीत नसतं ना, आपल्याला नॉलेज नसतं. मग त्याच्याविषयी परफेक्ट होण्यासाठी ह्या मीटिंगचा फायदा तुम्हाला सर्वांना होणार आहे. ओके. तर शुगर असणाऱ्या व्यक्तीचा कॉल आल्यानंतर काय बोलायचं आहे हे पहिलं आपण शिकणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीचा कॉल आल्यानंतर शुगरचा आहे का व्यसनमुक्तीचा आहे का वेदनामुक्तीचा आहे हे ठरणार आहे. मग त्याच्यातलं आपण पहिलं जास्त जो फोकस आहे तो शुगरवरती आपला, मग त्याच्यानंतर व्यसनमुक्ती आणि त्याच्यानंतर वेदनामुक्ती. मग या 3 अभियानावरती आपण कशाप्रकारे कॉल आल्यावरती बोलायचं आहे याच्याविषयी आपण आज प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगणार आहे रेकॉर्डिंग. ओके. तर याचा फायदा तुम्हाला जास्त सभासदांना होईल. तर पहिला आपण हे करतोय की कॉल आल्यानंतर आपल्याला काय बोलायचं आहे. ओके. आता एखाद्या व्यक्तीचा कॉल आला तर तो आपल्याला विचारेल की कुठे लागला फोन. बरोबर. आता हे पॉईंट सगळ्यांनी लिहून घ्या. कॉल आल्यानंतर कॉल तो पुढचा व्यक्ती विचारेल की कुठे लागला कॉल, कोण बोलतं आहे. बरोबर. जरा माईक म्यूट ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. जे सभासद जॉईन होतात किंवा ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी माईक जरा अनम्यूटवरती जरा फोकस द्या. ओके. म्हणजे बाकीच्या लोकांना डिस्टर्ब होणार नाही आहे. ओके. तर पहिला मुद्दा आपण चर्चा करते की कॉल आल्यानंतर एखादा पुढचा व्यक्ती विचारेल की तुम्हाला कुठे लागला हा कॉल. बरोबर. तर आपण त्यांना काय सांगायचं आहे, नमस्कार सर, मी समर सोशल फाउंडेशनमधून बोलतो आहे आणि शुगर आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तुमचा फोन लागला आहे, हे एक तुम्ही आवर्जून त्यांना सांगायचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर कॉल आला
तर नमस्कार सर, समर सोशल फाउंडेशनमधून प्रशांत मनसडे बोलतो आहे आणि व्यसनमुक्ती आणि मधुमेहावरती आम्ही काम करतो आहे. तर कोण आहे तुमचं सभासद वगैरे, पेशंट वगैरे, मग तशा गोष्टीवरती आपण त्याच्यामध्ये चर्चा करतो आहे. ओके, मग त्या गोष्टी फक्त बोला तुम्ही. त्याच्यानंतर बोला काय माहिती पाहिजे. आता हा आपण सांगितलं की कुठे कॉल लागला आहे, समर सोशल फाउंडेशनमध्ये लागला आहे आणि व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती या अभियानामध्ये तुम्हाला लागलेला आहे फोन. तर तो व्यक्ती विचारेल, आपण विचारायचं की बोला सर काय माहिती पाहिजे. हा दुसरा पॉईंट लिहून घ्या, बोला काय माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तो सांगेल की सर मला व्यसनमुक्तीवरती किंवा शुगरवरती हे पाहिजे, माहिती पाहिजे, तुमची जाहिरात वगैरे बघितली होती. तर त्याला विचारा की मग शुगरची माहिती त्यानं विचारला तर आता आपण शुगरचा विषय घेतो आहे, त्यामुळे आपण शुगरविषयी बोलूया फक्त. ओके, जर समजा तो व्यक्ती म्हणला की आपल्याला शुगरची माहिती पाहिजे सर, तुमची शुगरची जाहिरात आज मी बघितल्या, तर त्याला विचारा की कोण पेशंट आहे. ओके, कोण पेशंट आहे विचारा, कोण पेशंट आहे. नंतर त्याच्यानंतर त्याला शुगर असेल तर त्याला किती शुगर आहे विचारा. आता तो स्वतः पेशंट असेल किंवा त्याचे नातेवाईक किंवा भाऊ वगैरे कोण असेल तर त्यांची किती शुगर आहे हे पण तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजे चौथा पॉईंट तुमचा असेल की शुगर किती आहे. परत त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न असेल की रिपोर्ट काढला आहेत का. मग तो व्यक्ती सांगेल की शुगर बाबा एक 350 आहे आणि जेवायच्या आधी एक 200 आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर त्याला विचारा की सर ह्याचे काय रिपोर्ट वगैरे काय काढलेत का तुम्ही. परत नेक्स्ट विचारा की गोळ्या कोणत्या चालू आहेत का सर तुम्हाला. ओके, रिपोर्ट विचारा, गोळ्या चालू आहेत का विचारा. त्याच्यानंतर त्याला विचारायचं कॉम्प्लिकेशन, म्हणजे त्रास काय आहेत का त्याला. म्हणजे तो व्यक्ती डायबिटीज असेल तर त्याला त्रास हे 100% असणारच आहेत, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही 7वा प्रश्न विचारा की त्याला त्रास काय होतात का. मग ते त्रास जाणून घेतल्यानंतर काय करायचं, त्या त्रासावरतीच आपण त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं. म्हणजे आता सर समजा त्याला पायाची जळजळ, भगभग, अशक्तपणा, चक्कर येणे असे काहीतरी कॉम्प्लिकेशन असतील, बरोबर, शुगर कमी येत नसेल, झोप लागत नसेल, तर हे कॉम्प्लिकेशन पहिला घ्यायचे. म्हणजे समजा त्या व्यक्तीला जर झोप लागत नसेल तर आपण ज्यावेळेला अँटॉक्सिटीची काड्याची माहिती देणार आहे त्यावेळेला तुम्ही त्याची कॉम्प्लिकेशनवरती काय करायचं आहे, जास्तीत जास्त फोकस द्यायचा आहे. ओके, बरं. आता हे झाल्यानंतर तुम्ही हे प्रश्न झाले, क्वेश्चन विचारला, म्हणजे कॉल आल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की कुठं फोन लागला आहे, बोला सर काय माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कोण पेशंट आहे, त्याच्यानंतर शुगर असेल तर किती आहे, रिपोर्ट काढले आहेत का, गोळ्या कोणत्या चालू आहेत, त्रास काय होतात. त्याच्यानंतर आता मेन स्क्रिप्टवरती आपण आता जातो आहे. ओके, मग त्या स्क्रिप्टमध्ये माहिती सांगताना तुम्हाला आवर्जून काय सांगायचं आहे की सर तुम्हाला आता इथून पुढची जी काय माहिती आहे ती मी तुम्हाला देतो, ऐका. किंवा तुम्ही काय करा, आमच्या सरांना, आता नवीन आहे तुम्ही, बरोबर, मग तुम्हाला आम्ही काय सांगितले की 100 प्रोडक्ट विकू सर, तुम्ही आमची मदत घ्या. मग तुम्ही ही बेसिक प्रश्न वगैरे प्रश्नावली सगळी विचारली की आपल्या सिनियरला किंवा मला कॉन्फरन्सला घ्या. घेतल्यानंतर त्यांना सांगा की आमचे डॉक्टर बोलतील किंवा सर बोलतील म्हणून सांगा त्यांना. ओके, सांगितल्यानंतर जी काय आपली स्क्रिप्ट चालू होत्या तर ती पुढील प्रकारे आहे. आता जर समजा आपल्या सिनियरला लाईनवर घेतला तर तो सिनियर पण बोलेल किंवा तुम्ही पण काय बोलायचं हे तुम्हाला. आता इथून पुढची स्क्रिप्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. मग याचं नोटिंग छोटे छोटे पॉईंट काढा. ओके, तर आता बेसिक आपण माहिती विचारलं, त्याच्यानंतर पुढे जातो आता. तर नमस्कार सर, तर आमची ही सामाजिक संस्था आहे कोल्हापूरची. तर संस्था आमची 2015पासून व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती अभियानावरती काम करते. आत्तापर्यंत एक 5 लाख लोकांना व्यसनमुक्त आणि 4 लाख लोकांना डायबिटीजमुक्त आमच्या संस्थेने केलेलं आहे. आणि डायबिटीजवरती मग आमच्या संस्थेने 2 फॉर्म्युले बनवलेत. मग त्याच्यामध्ये आता मेन माहिती देत असताना प्रोडक्टची नावं घ्यायची नाहीत. तर पहिला सांगायचं आहे की लिक्विडमध्ये आणि पावडरमध्ये किंवा काड्यामध्ये असे 2 प्रकारचे फॉर्म्युले आहेत. पहिला लिक्विडमध्ये जो फॉर्म्युला येतो आहे तो प्रॉपर आपल्या स्वादुपिंडावरती, पॅनक्रियाजवरती काम करतो. स्वादुपिंडाला नॅचरली सक्रिय करून इन्सुलिन निर्मितीला चालना देतं फॉर्म्युला आपला. आणि जे काय अल्फा, बीटा आणि डेल्टा सेल्स आहेत त्या सेलचा काउंट वाढवण्यासाठी मदत करणार आहे. ओके, मग हे इथंपर्यंत तुम्ही सांगायचं आहे. मग सांगितल्यानंतर त्याला आणखीन डीपमध्ये जर माहिती द्यायची असेल तर पुढं मी सांगतो तुम्हाला. तर त्यालाच प्रश्न विचारायचा की सर शुगर हा डिटेक्ट आहे तर तो आपला स्वादुपिंडाशी, पॅनक्रियाशी निगडीत आहे. तर स्वादुपिंडाला 21 प्रकारच्या न्यूट्रिशनची आवश्यकता असते. तर आपला आत्ताची जी काही लाईफस्टाईल आहे तर ती लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झालेली सर. कारण जे काही धान्य पिकवण्याची पद्धत, शिजवण्याची पद्धत, खाण्याची पद्धत आहे ही पूर्णपणे चेंज झाल्यामुळं आपल्या स्वादुपिंडाला जे काही न्यूट्रिशनल लागणार आहेत
तर ते न्यूट्रिशनल खाण्यापिण्यातनं मिळत नाही आहेत. मग ते न्यूट्रिशनल न मिळाल्यामुळं स्वादुपिंडाचं कार्य कमी येतं आणि स्वादुपिंडाचं कार्य कमी आलं की आपल्याला शुगरचा डिटेक्ट होतो. मग शुगरचा डिटेक्ट झाला की डॉक्टर आपल्याला एकतर ॲलोपॅथी गोळी किंवा इन्सुलिन वगैरे देतात. मग ज्या आपण ॲलोपॅथी गोळ्या घेतो आहे सर, त्या गोळ्यांचं किंवा इन्सुलिनचं काय काम असतं, फक्त खाण्यापिण्यातनं जी शुगर वाढते तर ती वाढलेली शुगर कमी करण्याचं काम फक्त ॲलोपॅथी किंवा इन्सुलिन करतं. परत या ॲलोपॅथी गोळ्या आहेत ह्या आपल्याला आयुष्यभर घ्यायच्या आहेत, कारण ही जर गोळी किंवा इन्सुलिन एकदा चालू झालं तर हे आपल्याला बंद होत नाही आहे, बरोबर. परत या ॲलोपॅथी गोळ्यांचे साईड इफेक्ट एवढे आहेत की ते एखादा पार्ट अवयव निकामी करतं, एखादा पार्ट डॅमेज होतो, डॅमेज झाला तर तो आपण बदलू शकत नाही, आणि जरी आपण बदलायला गेलो तर तो आपल्याला मॅच होईल याची काही गॅरंटी नाही आहे. ओके, इथंपर्यंत तुम्ही त्यांना सांगायचं व्यवस्थित. ओके, तर इथंपर्यंत गोळ्यांचे साईड इफेक्ट वगैरे सांगा. तर सर जर तुम्हाला मग तुम्ही जर आमचा न्यूट्रिशनल फॉर्म्युला जर घेतला तर तुमचे जे काही स्वादुपिंडावरती दुष्परिणाम होणार आहेत ते दुष्परिणाम आमचा फॉर्म्युला कमी करणार आहे. आणि आमचं औषध घेतल्यामुळे स्वादुपिंड नॅचरली वर्कमध्ये येईल, कामामध्ये येईल. आणि स्वादुपिंड कामामध्ये आले की तुम्हाला जे काय ॲलोपॅथी गोळ्या वगैरे चालू आहेत त्या गोळ्या कमी कमी होतात, पूर्णपणे कमी होतात. कारण ह्या न्यूट्रिशनलमुळे स्वादुपिंड नॅचरली कामात येतं आणि स्वादुपिंड कामात आले की त्याची इन्सुलिन निर्मिती चालू होत्या. ओके, मग त्याच्यामुळे तुमच्या गोळ्या कमी कमी होतात, पूर्णपणे कमी होतात आणि आमचं औषध पण पुढं भविष्यामध्ये तुमचं पूर्णपणे बंद होतं आहे. मग हा झाला आमचा लिक्विडचा फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला आहे तो काढ्याचा. आता लिक्विडमधली माहिती कळाली सर्वांना का? ह्यात आणि काही शंका आहेत किंवा काय विचारायचं का तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये टाकू शकताय. ओके, लिक्विडचं जर कळालं तुम्हाला सर्वांना. आता दुसरं जातो आहे आपण पावडरकडं. आता ही लिक्विडवरती तिथं सांगितल्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट सांगायचं आहे सर काढा. काढा आमचा सर 120 प्रकारच्या कॉम्प्लिकेशनवरती काम करतो. मग त्याच्यामध्ये आता त्या पेशंटला जे काही कॉम्प्लिकेशन त्याने विचारलेत तर ते कॉम्प्लिकेशन पहिला घ्या, सुरुवातीला घ्या आणि त्याप्रकारे माहिती द्या. ओके, हो चला समजलं आहे तर मग पुढे जाऊया आपण. सर काढा हा 120 प्रकारच्या वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशनवरती काम करतो. पण त्याच्यामध्ये पायाची जळजळ, भगभग, अशक्तपणा, चक्कर येणे, पायाला मुंग्या येणे, बरोबर. परत आपल्याला रक्तपातळीची गोळी, बीपीची गोळी, कोलेस्ट्रॉलची वगैरे गोळी चालू असेल, थायरॉईडची गोळी वगैरे चालू असेल तर त्या गोळ्या पण आमचा फॉर्म्युला कमी कमी करत करत पूर्णपणे कमी करतं. ओके, मग असा हा फॉर्म्युला तुम्हाला सुरुवातीला एक 2 महिने घ्यायचा आहे. त्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला जे काही कॉम्प्लिकेशन आहेत मग त्याच्यावरती तुम्हाला हा फॉर्म्युला काम करतो आहे. ओके, आणि तुम्हाला हे टोटल जे काही कोर्स आहे आमच्या औषधाचा तर तो एक सुरुवातीला 3 महिने कोर्स करा. 3 महिन्यामध्ये आपण HbA1c रिपोर्टवरती काम करूया. मग तुम्ही आमचं औषध चालू करताना सुरुवातीला एकदा HbA1c रिपोर्ट काढायचा आणि 3 महिन्यानंतर एकदा HbA1c रिपोर्ट काढायचा आहे. मग त्याच्यामध्ये ॲव्हरेजली तुमचा रिपोर्ट नॉर्मल येत नाही तोपर्यंत तुम्ही आमचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. आणि डॉक्टरांच्या ज्या काही ॲलोपॅथी गोळ्या चालू आहेत त्यासोबत चालूच ठेवा सर. नंतर जशी शुगर कमी येईल तसं तुमचं औषध डॉक्टर तुमच्या गोळ्या हळूहळू कमी करत करत कमी करतील. ओके, मग अशा प्रकारे तुम्ही ही सुरुवातीला माहिती द्यायची आहे. आता माहिती देत असताना त्याला आता किंमत सांगायची आहे, बरोबर. तर सर हा कोर्स तुम्हाला सुरुवातीला 3 महिने करायचा आहे. मग टोटल जर तुम्ही 3 महिन्याचा कोर्स जर एकदम मागवला तर हा कोर्स तुम्हाला 6,400 रुपयाला 3 महिन्याचा घरपोच मिळतो. 2 महिन्याचा घेतला तर 4,800 रुपयाला पोच मिळेल आणि 1 महिन्याचा घेतला तर 3,200 रुपयाला मिळतो. पण 1 महिन्याचं ज्यावेळेला घेत आहे त्यावेळेला 3,200 रुपये आणि प्लस कुरिअर चार्जेस 100 रुपये असं तुम्हाला हा 3,300 रुपयाला मिळणार आहे, बरोबर. म्हणजे 3,200चं ज्यावेळेला तुम्ही किट विकताय त्यावेळेला कुरिअर चार्ज त्याच व्यक्तीकडनं घ्या. मग त्या व्यक्तीला असं सांगितलं मग तो काय करेल, एक तरी 4,800ची ऑर्डर मारेल किंवा 6,400ची ऑर्डर मारेल. मग आपण 3,200 जरी त्यानं घेतला तरी कुरिअर चार्ज जो काय आपल्याला 100 रुपये एक्स्ट्रा पे करायला लागत होता तो कुरिअर चार्ज आपला वाचणार आहे. म्हणजे आपले प्रोडक्ट जाताना जाणार आहेत 2 पण कुरिअर चार्ज आपल्याला एक्स्ट्रा मिळाला ना, बरोबर. मग त्यासाठी तुम्ही प्रॉपर ह्या अशा 2 महिन्याचं, 1 महिन्याचं आणि 3 महिन्याचं असं तुम्हाला टोटल किटची प्राईस सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतर सर हे जे काय फॉर्म्युले आहेत ते तुमच्या हातात भेटल्यानंतर आम्ही कसं घ्यायचं आहे हे तुम्हाला सांगेन. ओके,
आणि आता तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर माझा हाच नंबर किंवा माझा दुसरा गुगल पे नंबर आहे सर, मी तो गुगल पे नंबर तुम्हाला पाठवतो. त्या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि तुमचा पिन कोडचा ॲड्रेस वगैरे पाठवून द्या. पाठवल्यानंतर औषध तुम्हाला कुरिअरनं जर म्हणला तर 3 ते 4 दिवस लागतील आणि पोस्टानं जर म्हणला तर 5 ते 6 दिवस लागतील. आणि हे फॉर्म्युला हातात भेटली की तुम्हाला ते कसं घ्यायचं आहे, योगा, पथ्य, व्यायाम, डाएट हे सगळं मी तुम्हाला सांगेन. आत्ता जरी सांगितलं सर तुम्हाला तर ते तुम्हाला आणखीन एकदा सांगायला लागणार आहे. त्याच्यामुळे ते तुमच्या हातात येऊ दे, मग त्याप्रकारे तुम्ही ऑर्डर वगैरे करून घ्या. ओके. आणि हे सगळं सांगितल्यानंतर त्यांना विचारायचं की सर आणखीन काय तुम्हाला शंका आहेत का मी माहिती सांगितल्याबद्दल. मग तो काही शंका विचारतोय का बघा. मग काय शंका विचारेल त्याच्यावरती आपण उत्तर वगैरे द्यायचे. आणि शेवटला कॉल ठेवताना त्याला काय सांगायचं, चालेल सर तुम्ही तुमचं नाव सांगा सर, तुमचा नंबर सेव्ह करतो आणि माझा पण नंबर प्रशांत बनसोडे ह्या नावानं सेव्ह करा आणि व्हॉट्सअपला एक सर मला हाय म्हणून मेसेज करा. तुम्हाला जे काय आमची फॉर्म्युला आहेत त्या रिझल्टचे ऑडिओ, व्हिडिओ, रिपोर्ट, परत गुगल पे नंबर वगैरे सगळं तुम्हाला डिटेल पाठवतो. आमचा फॉर्म्युला काय आहे, त्याच्यात काय कंटेन आहेत हे सगळं डीपमध्ये तुम्हाला पाठवतो. ती सगळी माहिती वगैरे बघून घ्या, अभ्यास करा आणि त्याप्रमाणे ऑर्डर वगैरे करून घ्या. हा असा एक कॉल शेवटला म्हणायचा आणि एक कॉल ठेवून द्यायचा. किंवा आणखीन एक तुम्ही याच्यामध्ये मेसेज ॲड करू शकता, सर तुम्ही आमच्या आरोग्याच्या ग्रुपला जॉईन आहे का. असाल तर तुम्ही आमच्या आरोग्याच्या ग्रुपला जे काय आम्ही रिझल्टचे ऑडिओ, व्हिडिओ पाठवतो ते तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पाठवा. किंवा ग्रुपला जॉईन नसाल तर तुम्हाला मी एक ग्रुपची लिंक पाठवतो. त्या लिंकद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन व्हा. त्याच्यावरती तुम्हाला डेलीचे रिझल्टचे ऑडिओ, व्हिडिओ किंवा औषधासंदर्भात नवीन अपडेट वगैरे माहिती, कुरिअर केलेले रिसीट ही सर्व माहिती आमच्या त्या ग्रुपला मिळेल. मग अशा प्रकारे हा एक कॉल तुमचा स्टँडर्ड झाला पाहिजे. आता हे जरा मी तुम्हाला स्पीडमध्येच घेतलो आहे, तसे ॲक्च्युली स्क्रिप्ट डीपमध्ये आहे. ओके. मग त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ते तुम्हाला ग्रुपवरती उद्या सकाळी पाठवेन. नसलं तर एखादा नवीन कॉल जर आला तर तो रेकॉर्ड करून पण मी तुम्हाला पाठवेन. शॉर्टमध्ये पण स्क्रिप्ट पाठवतो आणि डीपमध्ये पण पाठवतो, म्हणजे तुम्हाला त्या दोन्हीचा पण फायदा होणार आहे. ओके. तर ही इथंपर्यंतची माहिती आपल्याला शुगरच्या व्यक्तीचा कॉल आल्यानंतर सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याचं नाव सेव्ह करायचं आहे आणि व्हॉट्सअपला जाऊन वगैरे त्याला लगेच माहिती वगैरे सांगायची आहे. ओके. तर आता शुगरची स्क्रिप्ट कशी सांगायची हे मी तुम्हाला सांगितलं. तर हे क्लिअर झालं का सर्वांना? कमेंट बॉक्समध्ये किंवा माईक अनम्यूट करून तुम्ही या विषयावरती बोलू शकता सर्वांनी. ओके. येस, चालेल. आपण आता हे शुगरवरती झाला कॉल, त्याच्यानंतर आपण आता जाणार आहे व्यसनमुक्तीवरती. आता व्यसनमुक्तीवरती जात असताना सेमच त्या व्यक्तीचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर तो व्यक्ती सांगेल की सर माझा भाव आहे व्यसनमुक्तीला आणि व्यसनमुक्तीवरती सर औषध पाहिजे. मग तुमचा पहिला प्रश्न असा पाहिजे व्यसनमुक्तीवरती, सर पेशंट कोण आहे. तर पुढचा व्यक्ती म्हणेल की मी स्वतः आहे. स्वतः असेल तर त्यांना विचारा की सर तुमची इच्छा आहे का. आता इथं आणखीन एक प्रश्न पडतो की आपल्याला जो व्यक्ती स्वतः कॉल करतो आहे त्यावेळेला त्याला खरोखरच व्यसन ते सोडायचं असते, बरोबर, म्हणूनच तो कॉल केलेला असतो. किंवा त्याच्या मित्रांना, भावाला किंवा वडिलांना सोडायचं असेल तर तिथं ह्या व्यक्तीला सोडायचं आहे, त्या पेशंटला व्यसन सोडायचं नसतंय, बरोबर. आणि आपल्याला जे काय आपलं औषध आपण देतो आहे ते सांगून द्यायचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे. व्यसनमुक्तीला आपण जो स्प्रे ज्या व्यक्तीला देणार आहे तो त्या व्यक्तीला सांगूनच द्यायचा आहे. म्हणजे 50% त्याची इच्छाशक्ती आणि 50% आपलं औषध, या दोन्हीच्या फॉर्म्युल्यावरती आपण त्यांना व्यसनमुक्त करायचं आहे. मग हे पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहीत पाहिजे की बिन सांगता आपला फॉर्म्युला काम करत नाही. का काम करत नाही तर हे तुम्हाला पुढं सांगेन मी. तुम्हाला स्क्रिप्ट सांगत असताना मी तुम्हाला सांगेन किंवा आत्ता म्हणलं तर आत्ता पण सांगतो. आपला जो व्यसनमुक्तीला स्प्रे आहे तो गालावरती आणि पोटावरती बाहेरनं स्प्रे करायचा आहे, म्हणजे एक्सटर्नल यूज आहे. ज्यावेळेला तुम्ही हा स्प्रे त्या व्यसनी पेशंटला देणार आहे त्यावेळेला तुम्ही काय सांगणार की हे औषध कशावरचं आहे, तर याला सांगून तर द्यायला पाहिजे. परत आपला स्प्रे चालू असताना आंबट पदार्थ पथ्य पाळायचे आहेत. ओके. मग हे आंबट पदार्थ पथ्य पाळलं तर चांगला रिझल्ट आपल्याला भेटणार आहे, बरोबर. परत त्या व्यक्तीने एक 50% स्वतःचं कंट्रोल ठेवलं पाहिजे. नाहीतर आपला स्प्रे चालू आहे, व्यसन पण चालू आहे, तर रिझल्ट येईल का? येणारच नाही. नॉर्मल आता आपल्याला सर्दी खोकला जर झाला
तर आपण गार आणि आंबट तिखट तेलकट सगळं पथ्य पाळायला पाहिजे, तर तुमचं सर्दी खोकला वगैरे शांत राहणार आहे, नाहीतर ते वाढत जाणार आहे. मग व्यसनाचं पण इथं तसं असतं, त्या व्यक्तीने एक 50% त्याचं कंट्रोल ठेवलं पाहिजे आणि 50% आपला फॉर्म्युला काम करेल हे त्याला सांगा. तर आता व्यसनमुक्तीची स्क्रिप्ट मी तुम्हाला सांगतो. ही स्क्रिप्ट पण एक स्टँडर्डप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर याचे पण पॉईंट काढा किंवा रेकॉर्डिंग मी तुम्हाला आणखीन पर्सनली एक छोटे छोटे कॉल असतात त्याच्यावरचे रेकॉर्डिंग मी तुम्हाला जास्तीत जास्त पाठवण्याचा प्रयत्न करील, म्हणजे ते तुम्ही ऐकून तुम्ही प्रॅक्टिकली तयार व्हाल. ओके, तर आता व्यसनमुक्तीचा कॉल आल्यानंतर पण सेम, सर पेशंट कोण आहे, तर मी स्वतः आहे. तर सर चालेल सर, आता तुमचं वय किती आहे, वय विचारल्यानंतर त्यांनी किती वर्षापासून व्यसन करतात, तर सर व्यसन तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे, परत त्या व्यसनाचा त्रास काय होतो का तुम्हाला, याच्या आधी सर तुम्ही व्यसन सोडायचा कधी प्रयत्न केला आहे का, तर तो सांगेल की सर नाही केला वगैरे. मग त्यांना केला नाही नसेल आणि पहिल्यांदाच कॉल केला असेल तर त्याला एक डायलॉग मारा तिथं, सर तुम्ही जो काय व्यसनमुक्तीचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल पहिले तुमचं अभिनंदन आहे, आमच्या संस्थेमार्फत तुमचं पहिलं अभिनंदन आहे की सर तुम्ही व्यसनमुक्तीचा निर्णय घेतला आहे, याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. तुमच्या भाषेमध्ये तिथं बोला, काय असं स्टँडर्डच बोलायला पाहिजे असं काय नाही. ओके, त्यांना सांगा की सर तुम्ही जो निर्णय घेतला आहे ह्या निर्णयाबद्दल तुमचं पहिलं अभिनंदन आहे. आणि सर आता व्यसनमुक्तीवरती सेम स्क्रिप्ट आपली सांगा, सर संस्था आपली समर्थ सोशल फाउंडेशन या नावानं सामाजिक संस्था आहे. 2015पासून आपली संस्था व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती अभियानावरती काम करते. 5 लाख लोकांना व्यसनमुक्त, 4 लाख लोकांना डायबिटीजमुक्त केलेलं आहे. आणि व्यसनमुक्तीवरती सर आमच्या संस्थेनं 2 फॉर्म्युले बनवलेत. पहिला येतो गालावरती आणि दुसरा येतो पोटावरती स्प्रे. ओके, आता इथं काड्याचं सांगू नका. अँटॉक्स टी पण व्यसनमुक्तीवरती चालतोय, पण तुम्ही अँटॉक्स टी शक्यतो द्यायला जाऊ नका, फक्त स्प्रे द्या. व्यसनी पेशंटला स्प्रे फक्त द्या, कारण ते काय होतं हे तुम्हाला नंतर सांगतो मी. आता स्क्रिप्टचा विषय आहे तर तुम्हाला स्क्रिप्टच माहिती सांगतो. ओके, तर सर आमच्या संस्थेने व्यसनमुक्तीवरती 2 फॉर्म्युले बनवलेत. पहिला येतो गालावरती स्प्रे आणि दुसरा येतो पोटावरती स्प्रे. मग आता हा स्प्रे आहे त्याच्यामध्ये जो पोटावरचा स्प्रे आहे तर तो आपल्या बेंबीमध्ये किंवा नाभीमध्ये 2 स्प्रे करायचे आहेत आणि नाभीच्या राऊंडमध्ये पोटावरती जिथं आतडी लिव्हर जठर आहे त्या भागावरती नॉर्मल तुम्हाला स्प्रे करायचा आहे. गवतावरती कसं दवबिंदू पडतं तसं नॉर्मल एक 6 ते 7 स्प्रे तुम्हाला बेंबीच्या राऊंड भागावरती मारायचे आहेत. आता हा बेंबीच्या मध्ये पोटावरती मारल्यामुळे काय होतं, आपल्या आतड्यांच्यामध्ये आणि लिव्हरमध्ये जे काय अल्कोहोल आणि निकोटीनचा डाटा आहे तो लघवीवाटे, घामावटे, शौचावटे पूर्णपणे बॉडीतनं बाहेर काढणार आहे. बॉडीतनं अल्कोहोलचा आणि निकोटीनचा डाटा बाहेर पडल्यामुळं आपलं शरीर परत डिमांड करत नाही व्यसन करायला, बरोबर. आणि दुसरा स्प्रे आहे सर आमचा, तो चेहऱ्यावरती साधारण तो कानाच्या पाठीमागाने पुढं हनवटीपर्यंत मारायचा आहे, म्हणजे पुरुषांचा दाढीचा भाग. आणि तोच स्प्रे सर आपल्या जिभेवरती मारायचा आहे. तर जिभेवरती का, तर जिभेवरती सर व्यसनाचे टेस्ट बड असतात, तर त्या टेस्ट बडला पूर्णपणे लॉक करण्याचा आपला फॉर्म्युला काम करतो. आणि कानाच्या पाठीमागे मारल्यामुळे आपले इच्छा आणि तलबचे जे काय सेन्स जातात मेंदूपर्यंत, त्या सेन्सला पूर्णपणे आपला स्प्रे लॉक करणार आहे, बरोबर. मग असा स्प्रे सर आपल्याला सॉरी आता आणखीन एक त्याच्यात सांगायचं, टेस्ट बडला तुमच्या लॉक करणार आहे. मग त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही तंबाखू, मावा, पुडी खाल्ला तर तुम्हाला ते माती खाल्ल्यागत बेच वगैरे लागणार. दारू वगैरे पिला तर तुम्हाला पाणी पिल्यागत पानसट वगैरे लागणार आहे. सिगरेट बिडी जर ओढला तर तुम्हाला जी काही किक बसते तर ती किक वगैरे बसत नाही. ओके, मग अशा प्रकारे त्यांना ही माहिती द्या. मग हा स्प्रे सर आपल्याला गालावरती आणि पोटावरती स्प्रे करून एक 15 ते 20 मिनटं आपल्याला झोपलेल्या अवस्थेमध्ये थांबायचं आहे. नॉर्मली हा त्वचेमध्ये मुरायला पाहिजे. मग मुरल्यानंतर त्याचं काम चालू होतं. आणि हा स्प्रे चालू असताना सर तुम्हाला आंबट पदार्थ पथ्य पाळायचे. लिंबू, लोणचं, दही, ताक, आंबील, टॅमॅटो हे असं तुम्हाला पूर्णपणे टोटली पथ्य पाळायचं आहे. आणखीन सर हा तुम्हाला स्प्रे पहिले 5 दिवस तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम मारायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर एकदा, लगेचच एक 10 मिनटानं, आणि संध्याकाळी 6 ते 7 ह्या दरम्यान एकदा मारायचं आहे. 5 दिवस तुम्हाला सकाळ संध्याकाळ मारायचा आहे आणि 6व्या दिवशी तुम्हाला परत सकाळचा एक टाईम तुम्हाला मारायचा आहे. आणि हा स्प्रे सर तुम्हाला 1600 रुपयाला 1 महिन्याचा मिळेल तुम्हाला. असे तुम्हाला 3 महिने कोर्स करायचे आहे सर. मग त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये एक 35% ते 50% रिझल्ट मिळतो. बाकीच्या 50%साठी तुम्हाला ते पुढचे 2 महिने कोर्स करायचा आहे. ओके,
मग इथंपर्यंतची माहिती तुम्हाला बेसिक व्यसनमुक्तीच्या पेशंटला सांगायचं आहे. आणि सर तुम्ही एकदम एक एक महिन्याची मागवा तर माझा गुगल पे नंबर, फोनपे नंबर सगळं पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपला सेमच. म्हणजे डायबिटीजला जी काही स्क्रिप्ट आहे ती सेमच तुम्हाला. आता ती काय एंडचं काय सांगायची काही गरज नाही प्रत्येक वेळेला. ओके, गुगल पे नंबर पाठवतो, नंबर सेव्ह करा, ग्रुपला जॉईन आहे काय, माहिती पाठवतो, रिझल्ट पाठवतो, बघून घ्या, व्हॉट्सअपला हाय म्हणून पाठवा. ही स्क्रिप्ट तुम्हाला स्टँडर्ड सगळ्या प्रोडक्टमध्ये राहणारच आहे. ओके, मग ते काय मी रिपीट करत नाही. ओके, मग त्याप्रकारे हे व्यसनमुक्तीवरती अशा प्रकारे बोला. मग आता व्यसनमुक्तीवरती 2 प्रकार असतात हे तुम्हाला त्यात माहीत पाहिजे. एक व्यक्ती सांगेल की माझा भाव आहे सर आणि त्याला सोडायचं नाही आहे. मग सोडायचं नाही तर मग त्यांना सांगा की ज्या व्यक्तीची इच्छा नसत्या त्या व्यक्तीला सर आमचं निवासी केंद्र आहे आणि निवासी केंद्रामध्ये मग तुम्हाला तिथं ॲडमिट करायला पाहिजे. पेशंटची इच्छा नसेल किंवा त्या पेशंटला बघितल्यावरती वाटेल की सर आपल्याला हा व्यसनाचा आहार आहे किंवा तो व्यसनी आहे तर त्या लोकांना डायरेक्ट आपल्याला निवासी केंद्रामध्ये ॲडमिट करावं लागतं. सर निवासी केंद्रामध्ये पण आपण तिथं ॲडमिट केलं की त्यांना ते 3 महिने तिथं ट्रीटमेंट ठेवावी लागते. महिन्याची फी एक 25,000 रुपये असत्या आणि त्या 25,000 रुपयेमध्ये त्यांना ती ट्रीटमेंट दिली जाते. ओके, मग असे काही क्रिटिकल कॉल आले तर तुम्ही आपल्या सिनियरला कॉन्फरन्सला घ्या. मग त्यावेळेला निवासी केंद्राची काय माहिती द्यायची आहे हे डीपमध्ये पण तुम्हाला आम्ही त्यावेळेला सांगू. आता निवासी केंद्राचे पेशंट जरा कमी असतात पण सांगून वगैरे सोडण्याचे किंवा कन्व्हिन्सिंग करून सांगून व्यसनमुक्त करायचे पेशंट जास्त असतील. ओके, मग हे व्यसनमुक्तीवरती काम करायचं आहे. व्यसनमुक्तीवरती सगळी माहिती कळाली का तुम्हाला? स्क्रिप्ट वगैरे कसं बोलायचं आहे काय वगैरे कमेंट बॉक्समध्ये किंवा माईक हे करून सांगा सर्वांनी, म्हणजे आपण पुढं जाऊया वेदनामुक्तीवरती. ओके, तर आता आपण जातो वेदनामुक्तीवरती. ओके, तर व्यसनमुक्ती समजली सर्वांना, चालेल. ह्याचं रेकॉर्डिंग पण मी आहे माझ्याकडं स्टँडर्डमध्ये, ते रेकॉर्डिंग पण तुम्हाला ग्रुपवरती पाठवेन. मग आपण झूम मीटिंगमध्ये ते प्रॅक्टिकली इन्व्हॉल्व होत आहे तुम्ही सर्वांनी म्हणून म्हणलं घेऊया एक स्क्रिप्ट सगळ्यांनी. ओके, तर जास्तीत जास्त तुम्हाला फायदा व्हावा ह्या उद्देशानंच ही झूम मीटिंग आयोजन केलेलं आहे. ओके, तर आता वेदनामुक्तीवरती पण सेमच. आता वेदनामुक्ती हा जर विषय बघायला गेला तर जॉईंट पेनचा प्रॉब्लेम आहे तो आपल्याला 50 नंतर उद्भवत होता पण तो आता 30मध्ये 35मध्येच लोकांना उद्भवत आहे. बरोबर, आणि या गोष्टीला त्रस्त आहेत भरपूर लोक. आपण जर बघायला गेलं तर कमी वयामध्येच लोकांना जॉईंट पेनचे वगैरे गुडघेदुखीचे कंबरदुखीचे प्रॉब्लेम चालू आहेत. ओके, मग याच्यामध्ये महिलांचा समावेश किंवा जे काय वर्कर असतील ज्यांना कष्टाचं काम आहे त्या लोकांना हे त्रास काय झालेलं आहे जास्त व्हायला चालू झाले आहेत. ओके, मग आता वेदनामुक्तीवरती जाहिरात वगैरे तर तुम्ही बघतायच. तर आता वेदनामुक्तीवरती जाहिरात केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा कॉल आला की सर गुडघे वगैरे दुखतात तर तुमची पोस्ट वगैरे बघितली होती तर काय औषध आहे ते. मग त्यांना पण सेम प्रश्न विचारायचे, किती वय आहे सर, वजन किती आहे, वेदनामुक्ती म्हणजे काय काय त्रास चालू आहे तुम्हाला, याच्या आधी कोणतं औषध घेतलं आहे का, तर बाकी या सगळ्या गोष्टी वगैरे हे करा, तुम्हाला आयुर्वेदिक सूट होतं आहे का, ह्या गोष्टी वगैरे सगळं विचारून घ्या. मग त्यांना पण माहिती देत असताना सेमच सांगायचं, सर समर्थ सोशल फाउंडेशन सामाजिक संस्था आहे, व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती आणि वेदनामुक्ती, इथं वेदनामुक्ती पण टाका आता. मग या तिन्ही अभियानावरती संस्था आमची काम करते. आत्तापर्यंत एक 10 लाख लोकांना वेगवेगळ्या व्याधीतनं बाहेर काढलेलं आहे असं वेदनामुक्तीच्या वेळेला बोलवा. बरोबर, किंवा तुम्ही नॉर्मली व्यसनमुक्ती शुगरला बोलताना पण व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्ती, वेदनामुक्ती, बाकीचे रोगमुक्ती, शिशुरक्षा हे 5 अभियान जरी तिथं सांगितला तरी पण चालेल. मग एक स्टँडर्ड तुमची स्क्रिप्टच तिथं तयार होईल. ओके, मग तुम्ही कुठल्या स्क्रिप्टला कसं हे करणार आहे, कन्वर्ट करणार आहे हे तुमच्या हातात आहे. ओके, मग त्याप्रकारे तुम्ही माहिती द्या. तर सर वेदनामुक्तीवरती आमच्या संस्थेनं 2 फॉर्म्युले बनवलेत. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला येतो पावडरमध्ये आणि दुसरा येतो ऑइलमध्ये. मग आता सर पावडरमध्ये जो फॉर्म्युला येतो आहे ती जी काय पावडर आहे ती प्रॉपर आपल्या हाडांना जे काही कॅल्शियम लागतं तर ते कॅल्शियम पुरवण्याचं काम आमची पावडर करणार आहे. सर वयानुसार आपल्या हाडामधलं जे कॅल्शियम असतं ते कॅल्शियम कमी होत असतं आणि कॅल्शियम कमी झाल्यामुळं आपल्याला वेदनामुक्तीचा वगैरे त्रास होतो आणि मग त्या हाडांना लागणारं जे काही कॅल्शियम आहे तर ते कॅल्शियम पुरवण्याचं काम आमची पावडर करणार आहे. मग आमच्या पावडर तुम्हाला एक सुरुवातीला 3 महिने घ्यायचा आहे. त्या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित हा कोर्स जर केला
तर आपल्याला लागणाऱ्या हाडांना कॅल्शियम आमचा फॉर्म्युला पुरवतो आणि तुम्हाला जो काय त्रास आहे तो त्रास हळूहळू कमी कमी होतो, पूर्णपणे कमी होणार आहे. ओके. आणि सर दुसरा फॉर्म्युला आहे ऑइलचा. ऑइल सर वरनं लावायचं आहे. ऑइल लावल्यामुळे काय होतं, दोन्ही हाडाच्यामध्ये जे काही कार्टिलेज आहे, ज्याला आपण वंगण किंवा गादी म्हणतो, मग ती गादी मेंटेन ठेवण्यासाठी किंवा हाडांना ऑइल पुरवण्यासाठी याचा फायदा होतो. आणि तुम्हाला पावडर ही मुळापासून काम करते. मग तुम्हाला वेदनामुक्तीचा त्रास आत्ता जास्त आहे, मग तो तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळण्यासाठी हे ऑइल वरनं लावायचं आहे, हे असं सांगा त्यांना. मग हे सर ऑइल तुम्हाला संध्याकाळी झोपताना गुडघ्यावरती किंवा जो भाग दुखतो आहे त्या भागावरती एक 4 ते 5 थेंब लावायचे आहेत आणि ते हलक्या हातानं थोडंसं पसरवायचं आहे ऑइल आणि त्याला मिठाच्या गरम पाण्याने शेकायचं आहे. मग ते मिठाची गरम पाण्याची पिशवी मिळते सर, त्या मिठाच्या गरम पाण्यानं तुम्ही ते गुडघे वगैरे शेका जिथं ऑइल वगैरे लावले ते. मग असा हा फॉर्म्युला सर तुम्हाला 1 महिन्याचा कोर्स 3200ला मिळतो, 2 महिन्याचा 4800 आणि 3 महिन्याचा 6400ला मिळतो आहे. मग सर तुम्हाला याच्यामध्ये जे काय ऑइल आहे ते तुम्हाला 2 महिन्याचं मिळणार आहे. ऑइल तुम्ही एकदाच वापरायचं आहे, त्याच्यानंतर ऑइल 2 महिन्यानंतर नाही वापरलं तर चालतं आहे. पण जी काय पावडर आहे सर ती तुम्हाला कंटिन्यू एक 3 महिने 4 महिने चांगला रिझल्ट येऊसर तुम्हाला घ्यायचा आहे. ओके. मग ही अशी एक बेसिक माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये वेदनामुक्तीवरती द्यायचं आहे सर. बाकी रिझल्टचे ऑडिओ व्हिडिओ फॉर्म्युला कसा बनवला आहे, काय कंटेंट काय आहे, त्याची सर्व माहिती वगैरे तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. माझा नंबर सेव्ह करा, ही सगळी माहिती वगैरे त्यांना पाठवून द्या. वेदनामुक्तीला काय जास्त डीपमध्ये माहिती द्यायला लागत नाही, ते रिझल्टचे ऑडिओ व्हिडिओ बघितले की ते त्याच्यावरती काम करतं. आणि त्यांना सांगताना सांगा की सर आत्ताच्या खाण्यापिण्यातनं हाडांना जे काही कॅल्शियम असतं तर ते कॅल्शियम मिळत नाही सर. मग कॅल्शियम न मिळाल्यामुळे हा त्रास आपल्याला जाणवत आहे. मग तुम्हाला हाडांना लागणारं कॅल्शियम आहे ते पुरवण्यासाठीच आमच्या संस्थेनं हा फॉर्म्युला बनवला आहे. ओके. मग ते तुम्ही संध्याकाळी झोपताना कोमट पाण्यातनं किंवा कोमट दुधातनं घ्यायचं आहे. ओके. मग अशा प्रकारे तुम्ही त्यांना ते सांगून वगैरे व्यवस्थित डीपमध्ये माहिती द्या. ओके. आता ही माहिती सांगताना तुम्ही नक्कीच तुम्ही आपल्या सिनियरची वगैरे मदत घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला डीपमध्ये ह्याच्यामध्ये माहिती आणि मिळेल. ओके. वेदनामुक्ती विषय क्लिअर झाला सर्वांचा. हा काही विषय अवघड नाही आहे, नॉर्मली तुम्ही बोलता बोलता बोलू शकता, काय अडचण नाही. शुगरची स्क्रिप्ट जरा अवघड आहे आणि व्यसनमुक्तीची पण काय तोंडपाठ तुम्हाला होऊ शकते. तुम्ही एक 100 लोकांना प्रोडक्ट विकूसर जर याचा वापर केला, सिनियरला मदत घेतला, ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकला, त्या प्रकारे बोलला किंवा तुम्ही काय बोलताय त्याचं रेकॉर्डिंग करून जरी आम्हाला पाठवला तर त्याच्यात काय काय चेंजेस करायचे हे पण तुम्हाला आणखीन आम्ही सांगू शकतो. ओके. स्क्रिप्ट कळाली का? तिन्ही फॉर्म्युल्याची स्क्रिप्ट कळाली का सर्वांना? कमेंट बॉक्समध्ये प्लीज रिप्लाय द्या. नवीन लोकांनी रिप्लाय द्या प्लीज जरा, ज्यांनी आत्ताच ट्रेनिंग केले. जुन्या लोकांना परफेक्ट आहे मला माहिती आहे, पण जुने जे काही सभासद आहेत त्यांना याचा फायदा झाला का, म्हणजे आत्ता तुम्हाला समजली का? गणेश सुतार सर बोला, काय बोलायचं तुम्हाला? काय नाही साहेब, ते मध्ये मध्ये आवाज बंद होता म्हणून म्हणलं काही कळलं नाही. कोणता कळाला नाही आवाज तुम्हाला? तिसऱ्या स्क्रिप्टचा. वेदनामुक्तीचं कळालं नाही का तुम्हाला? चालेल, तुम्हाला मी काय करतो, रेकॉर्डिंग आहे त्या तिन्ही फॉर्म्युलेचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, प्रत्येक कस्टमरला बोललेलं. तर ते रेकॉर्डिंग तुम्हाला मी पर्सनली किंवा ग्रुपवरती तुमच्या पाठवतो मी, काय अडचण नाही. चालेल. ठीक आहे. ओके ओके, चला. ओके, तर समजलंय सर्वांना. तर आता नेक्स्ट आपण जातोय, ते फॉर्म्युले आहेत ते कसे वापरायचे हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत पाहिजे. आता समजा प्रोडक्ट आपले त्या व्यक्तीकडं पोचलेत, आता आपण ही सगळी माहिती दिल्यानंतर त्याला रिझल्टचे ऑडिओ व्हिडिओ सगळे माहिती पाठवले आणि पाठवल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीची ऑर्डर आल्यानंतर आपण कुरिअर वगैरे करून पाठवले, त्याला कुरिअर केलेली रिसीट पाठवल्या. आता त्या व्यक्तीच्या हातात फॉर्म्युला पोचल्यानंतर प्रोडक्ट कसे वापरायचे हे पण तुम्हा सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. ओके. मग त्याच्यामध्ये आपण पहिला शुगर ह्या विषयी आपण त्याचा वापर, पथ्य, रिझल्ट किती दिवसात येते, रिपोर्ट काय काढायचा आणि फॉलोअप कसं घ्यायचं आहे हे पहिला तुम्हाला शुगरचं सांगतो. ओके. आता त्या व्यक्तीला शुगरचा फॉर्म्युला हातात पोचला की त्याला सांगायचं, सर ते दोन्ही प्रोडक्ट बॉक्स कुरिअरमधनं ते फोडा
आणि हातात फॉर्म्युले घ्या. मग घेतल्यानंतर त्यांना सांगा की कुठला फॉर्म्युला घेतला आहे सांगा मला, किंवा अँटॉक्स डी म्हणून लिहिलं आहे तो फॉर्म्युला हातात घ्या सर. मग त्यांना सांगा सर हा अँटॉक्स डी म्हणून फॉर्म्युला आहे, तो लिक्विडमध्ये आहे, तो 300 मिली आहे, तुम्हाला तो 1 महिना जातो. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, हा जो फॉर्म्युला आहे तर तो सकाळी नाश्त्याआधी किंवा जेवणाआधी अर्धा ग्लास कोमट पाण्यात 5 मिली औषध हे मिक्स करायचं आहे. आणि नाश्त्याआधी किंवा जेवणाआधी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला एक 15 ते 20 मिनटं आधी तुम्हाला घ्यायचं आहे. बरोबर, म्हणजे 100 मिली कोमट पाण्यात 5 मिली औषध मिक्स करायचं आहे. आणि नाश्त्याआधी किंवा संध्याकाळी जेवणाआधी तुम्हाला 15 ते 20 मिनटं आधी घ्यायचं आहे. ओके, हे सर क्लिअर झालं तुम्हाला? त्याला विचारा समजलं का बघा त्याला. समजलं असेल नसेल तर त्याला ते लिहून घ्यायला लावा. हा विषय क्लिअर झाल्यानंतर त्यांना सांगा की सर आता दुसरा फॉर्म्युला अँटॉक्स टीचा. सर आता अँटॉक्स टी हा जो वापरायचा आहे त्याच्यामध्ये 60 टी बॅग आहेत. बरोबर, मग त्याच्यामध्ये 1 टी बॅग आहे ती तुम्हाला सकाळ संध्याकाळ 2 टाईम घ्यायची आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी काय करायचं आहे, सकाळी नाश्ता केल्यानंतर किंवा जेवल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, 1-2 कप पाणी घ्यायचं आहे. त्या 2 कप पाण्यामध्ये त्या टी बॅगमधली अर्धी पावडर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि एक 2 ते 3 मिनटं ते पाणी उकळायचं आहे. त्याच्यामध्ये साखर, दूध, गूळ असलं काही टाकायचं नाही. नॉर्मलच तुम्हाला पावडर पाण्यात एक 2 ते 3 मिनटं उकळायचे आहे. त्या 2 कपाचा 1 कप काढा किंवा 1.5 कप काढा तयार होईल एवढं उकळा. आणि ते हायचं झाल्यानंतर ते गाळणीनं शोधून वगैरे घ्या आणि प्या तुम्ही. कोमट असं चहा कसं पितो तसं प्या म्हणून सांगा त्यांना. आणि राहिलेली जी अर्धी पावडर आहे ती संध्याकाळी परत तुम्हाला 5 ते 7 ह्या दरम्यान तुम्हाला ती राहिलेली पावडर घ्यायची आहे. ओके, मग हे समजलं नसेल तर सर तुम्हाला मी एक टेक्स्ट मेसेज आहे, तो टेक्स्ट मेसेज पण पाठवतो तुम्हाला, तो वाचून घ्या. त्याच्यामध्ये मग काय पथ्य योगा वगैरे ते सगळं दिलेलं आहे. ओके, मग हे वापरण्याच्या पद्धतीमध्ये त्याला द्या. सर आता तुम्हाला पथ्य काय पाळायचं आहे, नॉर्मली तुम्हाला गव्हाची चपाती, बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ, गोड पदार्थ हे सगळे तुम्हाला पथ्य पाळायचे आहेत. ओके, परत त्याच्यामध्ये तुम्हाला योगा व्यायाम काय करायचे आहेत, एक सर तुम्ही डेलीच्या रुटीनमध्ये एक अर्धा तास किंवा 1 तास कपालभाती, मंडूकासन, योगा, चालणं फिरणं जे काय तुम्हाला जमेल तुमच्या तब्येतीनुसार ते तेवढे तुम्ही करायचं आहे. हे त्यांना व्यायाममध्ये पथ्यमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगा. ओके, त्याच्यानंतर सर रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला एक सुरुवातीला हा 3 महिने फॉर्म्युला घेणं महत्त्वाचं आहे. मग सर तुम्ही काय करा, आता आमचा हा कोर्स चालू केला आहे तर तुम्ही एक 2 दिवसानंतर काय करा, फास्टिंग PP, HbA1c, विटॅमिन D, B12 आणि लिपिड प्रोफाईल जर होत असेल शक्य तर सर ह्या सगळ्या टेस्ट करा. किंवा जर ह्याच्या आधी तुम्ही चेक केला असेल तर त्याचे रिपोर्ट वगैरे पाठवा. आता ह्या सगळ्या टेस्ट एकत्र का सांगायचे तुम्हाला, तर समजा त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये विटॅमिन D कमी असेल किंवा B12 जर कमी असेल तर त्या व्यक्तीला 3 महिने नव्हे 6 महिने जर घेतलं तर त्या व्यक्तीला जसा आपल्या रेग्युलर पेशंटला रिझल्ट येतो आहे तसा रिझल्ट मिळत नाही. म्हणजे नॉर्मल व्यक्तीला जर 3 महिन्यात रिझल्ट येत असेल तर विटॅमिन D, B12 किंवा लिपिड प्रोफाईलमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीला कदाचित ते 6 महिने 9 महिनेसुद्धा कोर्स करायला लागतो आहे. ओके, मग त्यासाठी तुम्ही जर शक्य होत असेल तर त्याला ह्या सगळ्या टेस्ट सरकारी दवाखान्यामध्ये करायला एक सजेशन द्या, म्हणजे त्याचे पैसे पण वाचतील. आणि जर काय लॅब वगैरे असेल तर तो लॅबमध्ये पण तो करून घेईल. ओके, मग हे रिपोर्टमध्ये पण त्यांना सांगायचं आहे. तर आता फॉलोअप कधी घ्यायचा आहे या लोकांचा तुम्हाला, डायबिटीज व्यक्तीला हे फॉर्म्युला पोचला, तुम्ही घेण्याची प्रोसेस सांगितलं आहे, सगळं झालं आहे, त्या व्यक्ती आता त्याप्रमाणे घ्यायला आहे. एक 8 दिवसानंतर तुम्हाला औषध गेल्यानंतर 8 दिवसानं परत त्याला फॉलोअपसाठी कॉल करायचा आहे. सर मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही औषध घेताय काय सांगा बरं सर, तुम्ही अँटॉक्स डी कसं घेताय, मग त्याला विचारा. मग तो सांगेल सर मी उठतोय, फिरायला जातोय, फिरून आल्यावरती अँटॉक्स डी घेतोय, घेतल्यानंतर आंघोळीला जातोय, आंघोळ वगैरे केल्यानंतर एक अर्धा तासानं किंवा 1 तासानं नाश्ता करतोय. मग ते टायमिंग तो किती सांगतोय, गॅप किती राहतोय हे सगळं बघा. मग त्याप्रकारे तुम्ही काय करा, त्याप्रकारे ते लक्षात ठेवा. ओके, मग त्याचं टायमिंग चुकालं आहे का, शेड्यूल चुकालं आहे का हे तुम्हाला त्या रुटीनमध्ये त्या वेळेला फॉलोअपमध्ये कळतं आहे. मग जर काही चुकलं असेल तर 8 दिवसामध्ये तुम्ही ते चेंजेस करून पुढचा तो त्याला रिझल्ट येणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीमुळे त्याला रिझल्ट यायला वेळ लागेल ना, मग तो टायमिंग आहे तो तुम्हाला काय होईल त्याच्यामध्ये मॅच होईल. ओके, हे झालं शुगरचं वापर, पथ्य, रिझल्ट, रिपोर्ट आणि फॉलोअप. हे सगळं क्लिअर सगळ्यांना? पुढं जायचं असेल तर फास्टमध्ये रिप्लाय द्या सर्वांनी.
तुम्ही काहीच बोलला नसेल तर मग ते मीटिंग म्हणजे मीटिंगचा काय फायदा होणार नाही. क्लिअर. क्लिअर ना? येस, ओके. येस, ओके. क्लिअर. हां, हे त्याप्रमाणे वापर, पथ्य, रिझल्ट, रिपोर्ट आणि फॉलोअप घ्या. 8-8 दिवसाला फॉलोअप घेत राहिला तर उलट त्या पेशंटला खुश होऊन आपले प्रोडक्ट पण जास्तीत जास्त जातील. ओके. आता व्यसनमुक्तीवरती पण सेमच आहे. त्या व्यसनमुक्तीच्या फॉर्म्युला त्याच्या घरी पोचला की पोचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर, तो स्प्रे फोडा म्हणायचं बॉक्स. त्याच्यामध्ये सर 2 स्प्रे आहेत. पहिल्या याच्यावरती चिन्ह आहे आतडी लिव्हर जठरचं चिन्ह आहे. दुसरा आहे तो तोंडावरती आहे, त्याच्यावरती चेहऱ्याचं चिन्ह आहे. ओके सर, तुम्हाला हे दोन्ही स्प्रे आहेत तर ते तुम्हाला काय करायचं आहे 48 वेळेला हातावरती स्ट्रोक करून घ्यायचे. ते स्ट्रोक कसे करायचे त्याच्यासाठी एक व्हिडिओ पाठवतो मी तुम्हाला. तो व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये डॉक्टर साहेबांनी जे काही कसं स्ट्रोक दिलं आहे त्याप्रकारे तुम्ही ज्या वेळेला हा फॉर्म्युला वापरणार आहे त्या वेळेला तुम्हाला 48 वेळेला स्ट्रोक द्यायचा आहे. ओके. मग स्ट्रोक कसं द्यायचं हे दाखवण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, व्यसनमुक्तीचा स्प्रे कसं वापरण्याचा व्हिडिओ आहे तो पण मी तुम्हाला सर्वांना पाठवला जाईल ग्रुपला. तो व्हिडिओ आणि त्याच्यासोबत एक टेक्स्ट आहे, तो टेक्स्ट वापरा. पण नॉर्मली तुम्हाला तोंडानं पण बोलता आलं पाहिजे. स्क्रिप्ट आणि व्हिडिओ हे सगळं पाठवलं. ओके. रिपोर्टची परत सांगा चालेल. ही व्यसनमुक्तीविषयी क्लिअर करतो आणि रिपोर्ट कुठले काढायचे काय वगैरे तुम्हाला आणखीन एकदा सांगतो. ओके. आता सर व्यसनमुक्तीवरती तुम्हाला 2 स्प्रे दिले आहेत. एक लिव्हरचं चिन्ह आहे आणि एक तोंडाचं चिन्ह आहे. 48 वेळेला स्ट्रोक द्यायचा आहे. स्ट्रोक दिल्यानंतर तुम्हाला कधी वापरायचा सर हा, पेशंटनं आंघोळ करून आल्यानंतर एक 10 मिनिटानंतर त्याला पाठीवरती झोपवायचा आहे. झोपवल्यानंतर सर पहिला जो लिव्हरचं चिन्ह आहे तो स्प्रे बेंबीमध्ये नाभीमध्ये 2 स्प्रे करायचे आहेत आणि नाभीच्या गोल राऊंड भागावरती जिथं आतडी लिव्हर जठर आहे त्या भागावरती एक 6 ते 7 स्प्रे तुम्हाला नॉर्मली गवतावरती कसं दवबिंदू पडतं तसं ते नॉर्मली तुम्हाला स्प्रे करायचं आहे. मग ते कितीच प्रमाणात करायचं हे तुम्हाला व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये समजेल. त्याच्यानंतर सर दुसरा स्प्रे आहे तोंडावरचा, तो चेहऱ्याच्या कानाच्या पाठीमागं मारायचा आहे आणि तसंच पुढं हनवटीपर्यंत दोन्ही साईडला मारायचा आहे. आणि तोच स्प्रे सर तुम्हाला जिभेवरती मारायचा आहे आणि जीभ तोंडातनं आतनं वगैरे सगळीकडनं फिरवायचं आहे. आणि एक श्वासोच्छ्वासावरती नियंत्रण ठेवून एक 15 ते 20 मिनटात तो नॉर्मली तुमच्या त्वचेमध्ये मुरत नाही तोपर्यंत झोपलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला थांबायचं आहे. ही झाली व्यसनमुक्तीचे वापरण्याची पद्धत. सर तुम्हाला स्प्रे चालू केल्यानंतर तुम्ही 3 महिने आंबट पदार्थ पथ्य पाळायचे आहेत. आता आपण हे त्यांना काय केलं आहे माहिती सांगताना सांगितलं आहे, पण ते यूज करताना त्या फॉर्म्युला त्याच्या हातात गेल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लिंबू, लोणचं, दही, ताक, आंबील, टॅमॅटो सर तुम्ही 3 महिने पथ्य पाळा आणि हा स्प्रे जसा मारला आहे तसा तुम्हाला पहिले 5 दिवस सकाळ संध्याकाळ स्प्रे मारायचा आहे आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला सकाळचा एक टाईम मारायचा आहे. मग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांना त्या सांगून द्या. ओके. मग त्याच्यानंतर तो व्हिडिओ आणि टेक्स्ट बघून तो बघा. तो आणि नाही समजलं तर मला कॉल करा, मग तसं त्या व्यसनी पेशंटला सांगा. आता वापर सांगितलं आपण, ह्याच्यामध्ये पथ्य पण सांगितलं, आंबट पदार्थ पथ्य पाळायचे आहेत. आता रिझल्ट सर तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये एक 35 ते 50% रिझल्ट मिळेल. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचे 2 महिने आणखीन कोर्स करायचा आहे. भले एखादा महिना तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायला लागला तरी तुम्ही 4 महिनेसुद्धा कोर्स करू शकता, हे त्यांना सांगा. आता व्यसनमुक्तीवरती रिपोर्ट काढायची काही गरज नाही. फॉलोअप कधी घ्यायचा व्यसनी पेशंटचा, आता व्यसनी पेशंटचा फॉलोअप घेताना गडबड करायचं नाही. कारण काय होतं काही वेळेला आपण गडबडीत काय करतो आहे 2 दिवसाला 4 दिवसाला लगेच गडबडीत कॉल करतो आहे. प्रॉब्लेम काय येतो त्या व्यक्तीला एक 20 वर्षाचं 30 वर्षाचं 15 वर्षाचं व्यसन असते. मग ते लगेचच आपल्या औषधानं लगेचच एक 15 दिवसात किंवा महिन्यात लगेचच त्याला असा काही रिझल्ट जाणवत नाही आहे. पहिल्या महिन्यात मी म्हणते 35%च्या ऐवजी 15% जरी रिझल्ट आला तरी तो कंटिन्यू केल्यानंतर त्याच्या बॉडीतनं अल्कोहोल निकोटीन बाहेर पडल्यानंतर त्याला रिझल्ट मिळणार आहे ना. त्याच्यामुळे व्यसनी पेशंटवरती फॉलोअप घेताना त्यांना फक्त व्यवस्थित वापरतो आहे का, पथ्य पाळतात का, हेच फक्त विचारा. रिझल्ट तुम्हाला आला आहे का, टेस्ट बदलल्या का, इच्छा तलब कमी आल्या का, हे विचारू नका त्याला. तेच आपल्याला तुम्हाला सांगतो आहे. ओके. आणि रिझल्ट मिळतो आहे एक 20 दिवसानंतर तुम्हाला त्या इफेक्ट त्याचा जाणवतो आहे. पण तुम्ही विचारू नका सर प्रमाण कमी आले का, कारण प्रमाण कमी आले का म्हणायला गेलं तर काय होते, एकदा तंबाखू खाल्ली काय आणि 10 वेळा तंबाखू खाल्ली काय, शेवटी तंबाखू खाल्लीच ना. मग त्यांनी ते प्रमाण सांगत नाही आपल्याला. हां सर व्यसन चालूच आहे म्हणतात पण प्रमाण कमी झालेलं असतं हे तुम्ही प्रॉपर त्याला विचारलं पाहिजे. ओके. व्यसनमुक्तीवरती सगळ्यात काउन्सिलिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. काउन्सिलिंग व्यवस्थित केलं की त्या व्यक्तीनं वापरणं व्यवस्थित दिलं
की त्याला रिझल्ट 100% तिथं मिळतोय, काय अडचण नाही. ओके, फक्त आपल्याकडनं न चुकता काय राहता कामा नाही. ओके, तर नेक्स्ट आहे वेदनामुक्ती. आता वेदनामुक्तीवरती कसं वापरायचं त्याचा टेक्स्ट तयारच आहे. आता वेदनामुक्तीवरती आपण काय करायचं आहे, जी PN पावडर आहे ती 300 ग्रॅमची आहे. जर समजा सकाळ संध्याकाळ 2 टाईम जरी दिला, एक सपाट चमच कोमट दुधातनं जरी सकाळ संध्याकाळ दिला तर चांगला रिझल्ट मिळतोय. संध्याकाळी 1 टाईम जरी झोपताना दिला तरी पण चालतं आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही ते वापरू शकता. पण स्टँडर्डमध्ये तुम्ही संध्याकाळचा 1 टाईम 2 चमच किंवा 1 चमच कोमट दुधातनं किंवा कोमट पाण्यातनं मिक्स करायची प्रोसेस त्यांना सांगू शकताय. आणि ऑइल आहे ते संध्याकाळी झोपतानाच द्यायचं आहे. ओके, याचा वापर पण तो सांगा. पथ्य काय, तुम्हाला पथ्य काही सांगायचं नाही. पथ्य ह्याला जर वजन जास्त असेल तर वजन, आता वेदनामुक्तीमध्ये काय होते, एक एकदा वजन जास्त असते पेशंटचं, त्यावेळेला त्याचं वजन कमी करण्यासाठी अँटॉक्सिटी त्यांना द्या. ओके, आणि रिझल्ट त्यांना सांगा 3 ते 4 महिन्यात मिळेल. आणि वेदनामुक्तीमध्ये काय रिपोर्ट काढण्याची काही गरज नाही आहे. फॉलोअप काय तुम्ही हायचं 15-15 दिवसाला ह्या व्यक्तीचा पण फॉलोअप घेतला तरी चालतो आहे. 15 दिवसामध्ये त्याला थोडासा रिलीफ मिळालेला असणार आहे. कारण जे आपण ऑइल जे देणार आहे त्या ऑइलचा इन्स्टंट आणि कॉन्स्टंट दोन्ही पण रिझल्ट मिळतो आहे आपल्याला. ओके, मग त्याच्यामुळं ऑइल पण इफेक्ट देते. 15 दिवसात त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणारच आहे. ओके, मग त्याप्रकारे तुम्ही हे अशा प्रकारे वापरण्याची पद्धत आणि पथ्य, रिझल्ट हे सगळे सांगा. आता आपल्याला मॅडमनी विचारलं होतं की रिपोर्टचे मला परत सांगा. ओके, आता शुगरवरती जे काही रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टमध्ये जर बघायला गेलं तर पहिला त्या व्यक्तीचा फास्टिंग BP, जेवणाआधी आणि जेवल्यानंतरचा रिपोर्ट. दुसरी गोष्ट HbA1c, म्हणजे 3 महिन्याचा ॲव्हरेज रिपोर्ट असतो. तर या रिपोर्टवरती आपण सर्वांनी काम करायचं आहे. फास्टिंग BP हा रिपोर्ट असतो, हा नॉर्मली खाण्यापिण्याच्या ह्याच्यावरती, मानसिक त्रास, तणाव, टेन्शन याच्यावरती हा कमी जास्त असू शकतो. आता आपल्याला जरी नॉर्मल शुगर नाही आहे पण आपण एखादं गोड पदार्थ जास्त खाल्ला किंवा मानसिक त्रास, तणाव, टेन्शन, जागरण, झोप जर झाली नाही तर तुम्हाला तुमची शुगर वाढलेली दिसणार आहे. त्यामुळे HbA1c हा सगळ्यात महत्त्वाचा रिपोर्ट आहे डायबिटीज पेशंटमध्ये. आणि त्या रिपोर्टवरतीच आपण सर्वांनी काम करायचं आहे. आणि 3 महिन्याचे रिपोर्ट, HbA1c रिपोर्ट तुम्ही आहे ते 3 महिन्याचे घेत जायचं आहे. आणि HbA1c जोपर्यंत पूर्ण नॉर्मल येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे फॉर्म्युले घ्यावेच लागतात. आता याच्यामध्ये हे 2 रिपोर्ट झाले. त्याच्या पुढचा रिपोर्ट आहे तो व्हिटॅमिन D, B12 आणि लिपिड प्रोफाईल. हे टेस्ट का करायचे, तर लिपिड प्रोफाईल जे असते ते आपल्या जे काय लिव्हर फंक्शन हे ते, क्रिएटिन जे आहे, परत आपल्या थायरॉइड वगैरे जे काय बॉडीमध्ये जे काय हे आहे ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं. मग त्यामध्ये शुगर पेशंटला काहीतरी कॉम्प्लिकेशन असतात, त्याच्यामुळं तो त्या व्यक्तीला रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे लिपिड प्रोफाईल चेक केलं पाहिजे. व्हिटॅमिन D, B12 हे पण सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मग याची जर कमतरता असेल तर आपल्या फॉर्म्युलाचा रिझल्ट जरा वेळानं मिळतो. कारण बॉडीमध्ये ऑलरेडी व्हिटॅमिन D, B12 कमीच आहे ना त्याच्यामुळे त्याला रिझल्ट येणार नाही. त्यामुळे हे सगळ्या टेस्ट तुम्हाला सुरुवातीला जरी एखाद्या पेशंटला सांगितला तरी चालतं आहे, किंवा ह्या टेस्ट सरकार दवाखान्यामध्ये करायला सजेशन द्या त्याला. सरकार दवाखान्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला त्याचा रिपोर्ट पण मिळतील, व्हिटॅमिन D, B12 आणि लिपिड प्रोफाईल. ओके, मग ह्या टेस्ट पेशंटला सांगा की सरकार दवाखान्यामध्ये करा. ते आम्ही आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवतो आणि त्याच्यात काय चेंजेस आहेत किंवा काय द्यायला लागते ते करताय. म्हणजे आपल्याला त्या पेशंटला रिझल्ट द्यायचा आहे, त्या ह्यानं आपल्याला हे सगळे रिपोर्ट काढायचे आहेत. ओके, तर तुम्ही पण सर्वांनी याचा फायदा करून घ्या. ओके, ॲज क्लिअर, हे कळालं सर्वांना इथंपर्यंत. आता कॉल आल्यानंतर आपण सगळी स्क्रिप्ट सांगितली, माहिती सांगितली. आता तिथून पुढं काय करायचं आपल्याला, बरोबर. आपण सगळी माहिती सांगितल्या, रिपोर्ट वगैरे पाठवले, त्या ऑडिओ व्हिडिओ सगळे पाठवल्यात. त्यांना माहिती वगैरे सगळी बघून त्यानं कॉल वगैरे केलेत. आता आपण वापरण्याची पद्धत ही कधी त्याच्या हातात पोचल्यानंतर सांगायचं आहे, बरोबर. आता कॉल वगैरे आपला झाला, कॉल झाल्यानंतर आपण आता पुढं काय करायचं आहे, त्या व्यक्तीचा आपण समजा नंबर सेव्ह केला आहे. आता सेव्ह केल्यानंतर त्याला पहिली गोष्ट काय करायचं, आपण ग्रुपची लिंक पाठवायची आहे. म्हणजे आपण ज्या आरोग्याच्या ग्रुपची लिंक आता सध्या जाहिरात चालू आहे त्या ग्रुपची लिंक त्या व्यक्तीला व्हॉट्सअपवरती टाकायची आहे. आणि त्या व्यक्तीला रिक्वेस्ट करायची की सर तुम्हाला आरोग्याच्या ग्रुपची लिंक पाठवल्या, हा ग्रुप तुम्ही जॉईन करा. इथून पुढचे जे काही नवीन रिझल्टचे रिपोर्ट वगैरे सगळे मिळतील ते या ग्रुपवरती तुम्हाला मिळतील. ओके, परत आता ज्या व्यक्तीची आपल्याला कॉल झाला आहे,
समजा व्यसनमुक्तीचा झाला आहे, डायबिटीचा झाला आहे, वेदनामुक्तीचा झाला आहे, तर त्या संबंधित विषयी प्रोडक्टची माहिती त्या व्यक्तीला व्हॉट्सअपला पाठवायची आहे. नंबर सेव्ह केल्यानंतर एक 10 मिनिटानंतर तुम्हाला ही माहिती त्या व्यक्तीला पाठवली पाहिजे. मग माहिती पाठवताना शॉर्ट बट स्वीट कशी असावी हे पण तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. प्रोडक्टचे किंवा माहिती देणारे 2 फोटो पाहिजेत. त्या 2 फोटोसोबत काहीतरी टेक्स्ट पाहिजेत. म्हणजे तो फोटो कशाचा आहे, तो काय काम करतो आहे, त्याचा एक टेक्स्ट असावा, बरोबर. परत 2 टेक्स्ट असावे की अँटॉक्स डी कसा काम करतो, काय वर्क करतो, त्याचे फायदे काय, त्याच्यात इन्ग्रेडियंट्स काय आहेत, अँटॉक्स डी काम काय करतो आहे, डी काय आहे, त्याच्यात घटक आहेत, तसा एक हे आहे, टेक्स्ट आहे. तो तुम्हाला ग्रुपवरती परवा टाकला आहे बघा. डायबिटीजची पूर्ण माहिती तुम्हाला परवा दिवशी हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सगळी पाठवल्या. मग त्याच्यामध्ये मधुमेह म्हणजे काय आणि त्याची माहिती ती दिलेली आहे. त्याच्यानंतर 2 व्हिडिओ पाठवायचे आहेत. म्हणजे एक अट्रॅक्टिव्ह चांगले रिझल्ट आलेले व्हिडिओ आहेत, एक 2 व्हिडिओ पाठवायचे आहेत. 2 रिपोर्ट पाठवायचे आहेत. म्हणजे ज्या लोकांना प्रोडक्ट दिल्यात आणि 3 महिन्यातनं 2 महिन्यातनं जे काही चांगले रिपोर्ट आलेत, तसे एक 2 रिपोर्ट त्या व्यक्तीला पाठवायचे आहेत. परत एक 2 ऑडिओ पण त्यांना पाठवायचे आहेत, बरोबर. म्हणजे 2 फोटो, 2 टेक्स्ट, 2 व्हिडिओ, 2 रिपोर्ट आणि 2 ऑडिओ, ही सगळी माहिती त्यांना पाठवायची आहे. त्याच्यानंतर पेमेंट डिटेल, म्हणजे त्या व्यक्तीने पेमेंट कुठं पाठवलं पाहिजे आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये ॲड्रेस पाठवला पाहिजे, त्याचा पण एक टेक्स्ट आहे, तो पण पाठवा. तर त्याच्यानंतर त्याला एक मेसेज करायचा आहे. आता त्या व्यक्तीने कॉल केल्यानंतर आपला नंबर सेव्ह गडबडीत नाही केला तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला एक मेसेज करायचा आहे, सर माझं नाव सेव्ह करा आणि वरची माहिती सगळी बघा आणि बघितल्यानंतर तुम्हाला आणखीन काही शंका असतील किंवा ऑर्डर करणार असेल तर मला आणखीन एकदा कॉल करा, असा एक टेक्स्ट मेसेज परत खाली लिखाण करून तुम्हाला तिथं पाठवायचं आहे. ओके. तर आता वरील माहिती कॉल झाल्यानंतर पुढे काय करायचे. ओके. आता ही सगळी माहिती वगैरे आपण त्यांना पाठवली एक 10 मिनिटानंतर. त्याचा नंबर पण तुम्ही सेव्ह केला आहे. आता नंबर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की त्याच्यासाठी एक वेगळा कोडवर्क करा. कोडवर्क का करायचा आहे, कारण या कस्टमरांना आपण ब्रॉडकास्ट ग्रुपवरती ठेवायचं आहे आणि ब्रॉडकास्ट ग्रुपवरती तुम्ही जे काही रिझल्टचे नवीन ऑडिओ व्हिडिओ आहेत ते तुम्हाला डेलीमध्ये त्या व्यक्तीला ब्रॉडकास्टमध्ये पर्सनली दररोज पाठवायचे आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही या लोकांचे नंबर विशेष प्रकारे तुम्ही सेव्ह करणं महत्त्वाचं आहे. ओके. मग आता नंबर सेव्ह केल्यानंतर त्या व्यक्तीला लगेचच ब्रॉडकास्टला ॲड करा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला तुम्ही जाहिरात करताय, आता काल किती लोकांशी मी बोललो आहे त्या लोकांचे नंबर मी उद्या सकाळी ब्रॉडकास्टला सेव्ह करणार आहे. ओके. मग त्याप्रकारे तुम्ही ब्रॉडकास्टला लोकांना ॲड करा. आता ब्रॉडकास्टला ॲड केलेल्या लोकांना डेली नवीन प्रोडक्टची माहिती वगैरे तुम्ही कंटिन्यू पाठवत राहायची आहे. आज शुगरची पाठवा, परत व्यसनमुक्तीची पाठवा, वेदनामुक्तीची पाठवा, हार्ट लिव्हर किडनीची पाठवा, शिशुरक्षाची पाठवा, बी ॲसिड पित्ताची पाठवा, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला डेलीची माहिती त्या व्यक्तीला गेली पाहिजे. जर समजा एखाद्या व्यक्तीनं इन्क्वायरी केलं आहे शुगरची, पण त्या व्यक्तीला आपण काय करालो आहे, सगळ्या प्रोडक्टचीच माहिती त्यांना द्यालो आहे आपण, बरोबर, ब्रॉडकास्टद्वारे. आता जर समजा एखादा व्यक्ती व्यसनमुक्त आहे, त्याच्या घरामध्ये डायबिटीचा पेशंट आहे, वेदनामुक्तीचा आहे, हार्ट लिव्हर किडनीचा आहे, तर पेशंट आहेत ना त्या लोकांच्या घरी. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, ब्रॉडकास्टवरती दररोज नवीन प्रोडक्टची माहिती वगैरे अपडेट द्यायचं आहे. आणि ब्रॉडकास्टवरती जरी तुम्हाला नाही ॲड करता आलं तरी दररोजची जाहिरात करत असताना तुम्ही काय करा, त्या लोकांना पर्सनली माहिती वगैरे पाठवायची आहे. ओके. आता वरील ज्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितल्यात, कॉल सेव्ह करायचा आहे, माहिती पाठवायचा आहे, ब्रॉडकास्टला ॲड करायचा आहे, ब्रॉडकास्टला ॲड करून डेली माहिती पाठवायची आहे, ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला कायमस्वरूपी करायच्या आहेत. म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे संस्थेचं काम करताय, जोपर्यंत ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, तर ह्या रूटीन तुम्हाला करायचं आहे. नंबर सेव्ह करायचा आहे, नंबर सेव्ह केल्यानंतर त्याला माहिती पाठवायची आहे, माहिती झाल्यानंतर ब्रॉडकास्ट ॲड करायचा आहे, ब्रॉडकास्टला डेली माहिती पाठवायची आहे. ही डेली ॲक्टिव्हिटी तुम्हाला कायमस्वरूपी करायची आहे. ओके. आता वरील गोष्टी केल्यामुळे काय होणार आहे, आपला बिझनेस वाढणार आहे. म्हणजे एखादा व्यक्तीचा तुम्ही ब्रॉडकास्टला नंबर सेव्ह केला आणि त्याला 9च्या 9 फॉर्म्युल्याची जर माहिती पाठवला तर बिझनेस वाढणार आहे का नाही सांगा बरं सर्वांनी. ब्रॉडकास्टमध्ये रिप्लाय द्या. व्यसनमुक्तीचा व्यक्ती आहे आणि त्याला आपण 9च्या 9 प्रोडक्टची माहिती दिली तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे का तोटा होणार आहे, काय वाटते तुम्हाला सर्वांना. कमेंट बॉक्समध्ये बोला सर्वांनी.
येतोय आवाज येतोय माझा सर्वांना? पेशंटला आपण जर कंटिन्यू 9च्या 9 फॉर्म्युल्याची माहिती जर दिली तर त्या व्यक्तीचा बिझनेस वाढीसाठी आपल्याला फायदा होणार आहे की नाही? काय वाटते तुम्हाला? सर्वांनी कमेंट करा. हो होणारच. होणार आहे ना? मग त्याच्यामुळे या ॲक्टिव्हिटी करणं तुम्हाला डेली महत्त्वाचं आहे. कॉल आल्यानंतर नंबर सेव्ह करा. विदिन 10 मिनिटामध्ये त्यांना प्रोडक्टची प्रॉपर माहिती पाठवा. माहिती पाठवल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी जाहिरात करताना ब्रॉडकास्टवरती ॲड करा आणि ब्रॉडकास्टवरती दररोज जाहिरात करताना वेगवेगळ्या प्रोडक्टची माहिती पाठवा. 7 दिवसाचे 7 विषय निवडा. परत असं रुटीनमध्ये ठेवा त्यांना, म्हणजे त्या प्रकारे आपला बिझनेस वाढणार आहे. ओके, चालेल. ओके, तर आता आपण पुढं जातो आहे. हे झालं आता टोटल आजचं जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये आपण स्क्रिप्ट विषय घेतला. त्याच्यामध्ये पथ्य, योगा, हे जे काय आहे, नंबर कसं सेव्ह करायचे आहेत, काय माहिती पाठवायची आहे, हे सगळं विषय झाला. तर हा पण विषय तुम्हाला समजला असेल बऱ्यापैकी. कमेंटमध्ये तुम्ही प्रत्येक पॉईंटवरती कमेंट केला आहेच. ओके, तर आता हा पॉईंट समजला आहे काय मी आणखीन एकदा तुम्हाला विचारणार नाही, कारण वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. 10 वाजून 10 मिनटं झाले आहेत. आणखीन एक 10 मिनटं तुमच्याकडनं घेतो आहे मी. ह्या 10 मिनटामध्ये तुम्हाला तुमच्या प्रॉपर जे काय 6 ट्रेनिंग आपण झाले त्या 6 ट्रेनिंगचा एंड, म्हणजे आता आजपासून आता डेली आपण ह्या मीटिंग घेतल्या. याच्यामध्ये काही वेळेला आपल्याला 1-2दा मीटिंग घेता आली नाही, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होते. मी मीटिंगला वगैरे बाहेर गेलो होतो, पॉईंट काढले नव्हते. आता 2 दिवस झालं पावसाचं वातावरण चालू आहे. बरोबर 8-8:30 वाजता पाऊस चालूच व्हायचा आणि तो संध्याकाळी बरोबर 10-10:30ला संपायचा. त्याच्यामुळे मला काही वेळेला ते मीटिंग त्या घेता आल्या नाहीत. ओके, रेकॉर्ड